है और दिल्ली को भिजाना है करके। तो बहुत इंतज़ार के बाद उनका कमल यहाँ से खिल नहीं पाया है और आखिर में उन्होंने वो घंटी जो है वो एकनाथ शिंदे साहब के गले में बांध दी और कल उनका उम्मीदवार डिक्लेयर हो चुका है। मैं उनका भी स्वागत करता हूँ। एक अच्छा इलेक्शन कैंपेन हम सब मिलकर चलाएंगे ऐसी उम्मीद करता हूँ। दूसरी ये जानकारी है कि 24 तारीख के दिन सुबह 11 बजे भड़कल गेट जूना बाज़ार सिटी चौक गांधी पुतला होते हुए हम अपना फॉर्म भरने के लिए जाएंगे। 24 तारीख के दिन सुबह 11 बजे भड़कल गेट से निकलेगा और उसी दिन हमारा हरसूल रोड के ऊपर ताज होटल जो है वो ताज होटल को बिल्कुल लग के एक मैदान है जहां पर हमारा सेंट्रल ऑफिस शुरू किया जा रहा है। हमारा केंद्रीय कार्यालय जो है वो ताज होटल के बाजू रहने वाला है। 24 तारीख से पहले 23 तारीख के दिन मैं खुद और यहाँ के बहुत ढेर सारे हमारे कार्यकर्ता पदाधिकारी जो है वो अमरावती के अंदर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के नातू आनंदराज अम्बेडकर साहब के प्रचार के लिए जाएंगे। वहाँ पर अमरावती के अंदर एक सभा का आयोजन किया गया है। एक जानकारी मैं ये देना चाहता हूँ कि 2014 के अंदर जब 24 साल की पत्रकारिता छोड़कर मैं राजनीति के अंदर आया था तो एक सादा सा नॉन कॉग्निजेबल ऑफेंस एनसी भी मेरे खिलाफ में नहीं थी। तो एक सादा सा किसी को थप्पड़ मारने का, किसी को गाली देने का, ऐसा एक भी मेरे खिलाफ पुलिस केस रजिस्टर नहीं था। इन 10 सालों के अंदर मेरे ऊपर कुल 12 केसेस रजिस्टर किए गए थे। अब ये हो सकता है कि कुछ चाहने वाले जो है वो खबर ऐसी बना सकते हैं की बघा इम्तियाज जलील कशा प्रकारचा क्रिमिनल आहे, 12 केसेस त्याच्यावर रजिस्टर आहे। तर हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे की हे जे 12 केसेस माझ्यावर रजिस्टर करण्यात आले होते ते कोणकोणते केसेस होते हे लोकांनाही माहीत पडायला पाहिजे। कारण अल्टिमेटली नाही तर फक्त आपण हेडिंग दिले की इम्तियाज जलीलांच्या विरुद्ध 12 केसेस आहे तर ते मला असं वाटतं ते क्लिअर पिक्चर होऊ शकत नाही। तर हे 12 केसेस कसले होते तर शागांचे चेलीपुरामध्ये आम्ही एक आंदोलन केलं होतं दारूची दुकान बंद करण्यासाठी। ते एक केस होतं आणि त्या केसमध्ये त्या दारूच्या दुकानवाल्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली होती की 235 रुपये त्याचे गल्ल्यातून चोरी गेलेले आहे, म्हणजे डकैतीचा केस माझ्यावर रजिस्टर करण्यात आला होता। जे कलम त्याच्यामध्ये लावण्यात आलेली होती। दुसरा म्हणजे आपल्याला माहित असेल की या शहरामध्ये महाराष्ट्रभरमध्ये लोड शेडिंग सुरू होती आणि लोड शेडिंग आपल्या शहरामध्ये पण होती। सुरुवाती त्यांनी 2 घंटे सकाळी 2 घंटे संध्याकाळी ची लोड शेडिंग सुरू केली होती। त्याच्यानंतर ते वाढवून ते 4 तास सकाळी 4 तास संध्याकाळी ते लोड शेडिंग होत होती आणि कशा प्रकारे लोकांना त्रास होत होता हे आपल्यालाही माहीत आहे। आणि कोणी तुम्ही बघितलं नसेल ते आंदोलन ते यूट्यूबमध्येही ते अवेलेबल आहे। तर त्याच्या विरोधात आम्ही MSCB वर एक मोर्चा काढला होता, एक धरणा आंदोलन केलं होतं आणि त्यावेळचे जे चीफ इंजिनियर आहे त्यांचा घेराव करून त्यांना आम्ही लॉक करून त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांना कोंडून ठेवलं होतं आणि हे मागणी केली होती की जोपर्यंत राज्य सरकार हे विड्रॉ करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही। आणि त्याचा परिणाम हे झाला होता की संध्याकाळपर्यंत आम्हाला मुंबईवरून त्यांना फॅक्स आला होता की आपण इकडचे हे लोड शेडिंग जे आहे ते आम्ही थांबवत आहे करके। तिसरा केस जो होता ते कोरोनाच्या काळात जे लॉकडाऊन होता आणि त्याचा आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी खूप जोरात त्याचा विरोध केला होता की जे सगळं कारोबार ते बंद करणार होते।
सगळं दुकानं ते बंद करणार होते. माझा एकट्याचा विरोध होता त्याला, की मी म्हटलं होतं की गोरगरीब लोकांना खायला हे नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे, सर्व दुकाने सरसकट ना बंद करता आपण त्याच्यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मग रात्री आपल्याला माहीत असेल खूप उशीरपर्यंत ते मीटिंग चालली होती कलेक्टर ऑफिसमध्ये आणि रात्री 10:30-11 वाजता त्याचा निर्णय घेण्यात आला होता की या शहरामध्ये आपण ते लॉकडाऊन जे करणार होते 100% ते लॉकडाऊन नाही करणार. त्याच्यानंतर इमिजिएट काय झालं होतं की अनेक सारे दुकानदार जे आहे ते माझ्याकडे आले होते आणि ते इतके आनंदित होते की त्यांना मला उचलून त्यांच्या कांद्यावर हे केलं होतं आणि फक्त या कारणाने की ते माझ्याकडे आले, माझा सत्कार केलं, करोनाचा पिरियड होतं आणि त्यांनी मला आपल्या कांद्यावर घेतलं होतं, तर त्या विरोधात एक केस रजिस्टर करण्यात आलं होतं. तर हे तिसरा केस. चौथा केस जे आहे आपली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी जेव्हा पुण्याला घेऊन गेले होते आणि सगळे लोकप्रतिनिधी गप्प बसले होते, आम्ही सर्वांना विनंती केली होती आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं. एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी इथे मराठवाड्यासारखा एक बॅकवर्ड रिजनमध्ये एस्टॅब्लिश होणं म्हणजे किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना पटवून दिलं होतं. कोणत्याही स्पोर्ट्स असोसिएशन पुढे आलं नाही, कोणत्याही राजनैतिक हे पार्टी पुढे आली नाही. मग आम्ही एक आंदोलन केलं होतं आणि ज्या वेळचे जे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब ते डिव्हिजन कमिशनरला जेव्हा आले होते आम्ही त्याला ब्लॅक फ्लॅग्स दाखवले होते, तर त्याचा एक गुन्हा आमच्यावर रजिस्टर करण्यात आला होता. मग दुसरा एक जे शहराचं नाव बदलण्याची वेळ आली होती, आम्ही त्याचं आंदोलन केलं होतं आणि अनेक दिवस आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर बसले होते आणि त्याचा एक केस होता. त्याच्यानंतर जे करोनाच्या काळात जे छोटे छोटे दुकानदार होते, खूप छोटे छोटे दुकानदार जे गुपचूप काहीतरी, कोणीतरी मास्क विकत होता, कोणीतरी ते सॅनिटायझर विकत होता, कोणीतरी दूधचा कारोबार करत होता. समजा 1 तासाची त्यांना हे सवलत दिली होती आणि ते 10 मिनिटं लेट झाला, तर अनेक असे दुकानदार होते की ज्यांना 20,000 40,000 रुपयाची फाईन करण्यात आली होती. एक दुकानदाराला 80,000, एक दुकानदाराला 2 लाख रुपये फाईन करण्यात आली होती. हे सगळे लोक माझ्याकडे आले होते. मग मी लेबर कमिशनर ऑफिसकडे गेलो होतो आणि मी लेबर कमिशनर ऑफिसवर जाऊन आम्ही खूप तिथे जाऊन खूप हंगामा केलं होतं आणि हे सरकारला सांगितलं होतं की लोकांना खायला पियायला नाही आहे आणि तुम्ही याचा अशा प्रकारे त्यांच्यावर फाईन टाकत आहे. त्याचा परिणाम हे झाला की माझ्यावर खूप सारे केसेस सेक्शन्स त्याच्यामध्ये लावण्यात आले होते. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि खूप सारे गंभीर प्रकारचे हे. पण त्याचा परिणाम हे झाला होता की जे लोकांना 20,000 40,000 रुपयाची फाईन झाली होती त्याच दिवशी त्यांची फाईन कमी करून 2,000 1,000 500 रुपये अशी करण्यात आली होती. म्हणजे एक सक्सेसफुल आंदोलन केलं होतं. ते नाही केलं असतं तर ते लोकांवर अशा प्रकारचा एक मोठा फाईन त्यांच्यावर पडला असता. मग आदर्श घोटाळा जे झालेला आहे, आदर्श घोटाळाच्या आंदोलनाच्या बाबतीत माझ्यावर आणि खूप सारे आदर्श जे ठेवीदार आहे आमचे जे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, त्यांच्यावर 2 केसेस रजिस्टर करण्यात आलेले आहे. बघा तुम्ही की म्हणजे कशा प्रकारे पोलिसांची, सरकारची, प्रशासनाची वागणूक असते की जे लोकांच्या हक्काचा पैसा सगळ्यांनी खाऊन टाकलेले आहे ते मस्त बाहेर फिरत होते आणि हजारोंच्या संख्येने जे लोक त्यांचा पैसा मागण्यासाठी DDR ऑफिसकडे गेलं होतं. मग त्यांनी निर्णय केला होता सगळ्यांनी की आपण बस स्टँडवर त्याच्या सिद्धार्थ गार्डनच्या शेजारी ते लेबर कमिशनर ऑफिस आहे. मग हे निर्णय घेण्यात आला होता की इथून सगळे लोक जे आहे ते पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत जाऊ. मग सिद्धार्थ गार्डन ते पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत गेलं होतं. कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी नाही होती, शांतप्रिय मार्गाने सगळे गेले होते. कोणीही अशा प्रकारचे नारेबाजी काही नाही होती. वयोवृद्ध लोक होते, त्यांना त्यांचा हक्क पाहिजे होता. मग त्याच्या विरोधातही आमच्यावर केसेस करण्यात आले होते. अनेक सारे आदर्श ठेवीदारांवर केस करण्यात आले होते. आणि दुसरा केस म्हणजे जेव्हा आम्ही डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर जाऊन आंदोलन केलं होतं, सगळे आदर्श ठेवीदार आणि सगळे दुसरे पतसंस्था आणि सहकारी बँकांच्या ठेवीदारांसोबत आम्ही डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर ज्या आंदोलनामध्ये त्यांनी आसू गॅस सोडले होते आणि कमिशनर साहेब बाहेर यायला तयार नाही होते भेटायला, तर त्या केसमध्येही खूप सारे गंभीर प्रकारचे सेक्शन्स लावण्यात आलेले आहे. म्हणजे विचित्र प्रकार हे बघा की लोकांचे पैसे ते मागत आहे आणि तुम्ही कशाला आमच्याकडे येत आहे पैसे मागायला, मग तुमच्यावर केस
हे अशा प्रकारची जे हे वागणूक आहे, मग इम्तियाज जलीलवर ही केस करा, कारण कोणीही दुसरा नेता यायला तयार नाही. हे माणसाच्या विरोधात आपण केस करून टाका, मग एक दिवस असा येईल की ते पण म्हणेल की नाही बाबा मी पण नाही येणार आहे करके. तर अशा प्रकारचा त्यांचा हे होता. दुसरा एक केस होता की आपला दौलताबाद में जश्न इम्तियाज जेव्हा होतं तर मुशायरा तिथे खव्वालीचा प्रोग्राम होता आणि काही लोकांनी ते पैसे माझ्यावर हे केलं होतं, तर त्यावर ही केस रजिस्टर करण्यात आली. म्हणजे किरकोळ कशा प्रकारचे कारण असतं की असं वाटतं की पोलिसांना गंभीर प्रकारचे जे गुन्हे आहे त्यांचा शोध लावायचा नाही, त्यांच्या मागे पळायचं नाही. क्राईम वाढत चाललेला आहे तर राहू द्या. पण इम्तियाज जलीलने जश्न इम्तियाज दौलताबादच्या एका फार्म हाऊसमध्ये ऑर्गनाईज केला होता आणि त्या खव्वालीच्या कार्यक्रममध्ये काही अतिउत्साही काही जे लोक आहे आणि एक असं ट्रेडिशन आहे की खव्वालीच्या प्रोग्राममध्ये की लोक असं पैसे हे करतात. ते पैसे कोणाच्या खिशात जात नाही. जे तबला वाजवणारे आहे, ते म्युझिशियन्स असते, तर त्यांना ते पैसे जातात. मग त्याच्या विरोधात एक केस करण्यात आला होता माझा. रेल्वे स्टेशन, आपल्याला एका काळामध्ये माहीत असेल की रेल्वे स्टेशन जो फ्लायओव्हर आहे त्याची रस्त्याची अवस्था काय होती, इतके खड्डे होते. मग आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आम्ही होतो ते झाडं लावले होते त्या खड्ड्यामध्ये. तर एक केस ते होतं. दुसरा केस म्हणजे तस्लिमा नसरीन जेव्हा आली होती तर त्यासाठी आम्ही एक आंदोलन केलं होतं. वक्फ बोर्डची एक लँड जे आम्ही एक्वायर करण्यासाठी क्रांती चौकला गेलो होतो. तर अशा प्रकारचे 12 केसेस होते. आणि मला हे सांगायला हे आहे की याच्यामध्ये अनेक केसेस क्लिअर झालेले आहे. पेंडिंग किती आहे? 1 2 3 4 5 7 केसेस क्लिअर झालेले आहे. मी हायकोर्टाचा धन्यवाद देतो. आणि 5 केसेस आता आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या लोकांना पैसे पाहिजे, आपल्या हक्काचे पैसे ते मागायला गेलं तर त्यांच्यावर केसेस रजिस्टर करणं हे कितपत योग्य आहे हे मला सांगायचे आहे. म्हणून मला हे क्लॅरिफिकेशन करणं यासाठी महत्त्वाचं वाटलं की जेव्हा बातम्या येईल तर बातम्यामध्ये हेच येईल इम्तियाज जलीलच्या विरोधात 12 केसेस, तर ते चुकीची माहिती जाऊ नये आणि कशा प्रकारचे केसेस आहे त्याच्या बाबतीत हे खुलासा करणं खूप महत्त्वाचं होतं. आणि आता निवडणुकीचा हे सगळं कॅम्पेनिंग सुरू होणार आहे. तर मी जे कॅन्डिडेट्स आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि लोकांना हेच विनंती करणार आहे की जेव्हा तुम्ही मतदान कराल तर तुम्ही कॅन्डिडेटची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, त्याचा सोशल बॅकग्राऊंड काय आहे, ते तुमचा प्रश्न लोकसभेमध्ये मांडू शकेल का. लोकसभा म्हणजे एक अशी जागा आहे जिथे देशाचे कायदे कानून कायदे कानून तयार करण्यात येतं. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त माझ्याकडे 300च्या वर खासदार आहे, पण ते किती कामाचे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जाती धर्माचा मुद्दा न घेता आपण जे क्वालिफाईड पर्सन्स आहे, जे एज्युकेटेड आहे, जे शहराला विकासाच्या दृष्टीने नेणारा असेल तर त्याला मतदान करा. मी आज आपल्या समोर हे स्पष्टपणे सांगतो की मागच्या 5 वर्षामध्ये मी एक खासदार म्हणून देशातले जे सगळे जास्त प्रश्न केंद्र सरकारला आणि मोदी सरकारला विचारलेले आहे तर हे तुमचं खासदार इम्तियाज जलील होतं. आणि 10 वर्ष झालेले आहे मला, 5 वर्ष आमदारकी आणि 5 वर्ष खासदारकी या नात्याने. आणि मागच्या 5 वर्षामध्ये मी काय कामं केलेली आहे आपल्याला माहीत असेल की टेलिव्हिजन डिबेटमध्ये आणि जे विरोधी पक्षातले लोक असते बताओ क्या काम किया है करके, तर त्यांना एक मी पुस्तक तयार करत आहे. ते पुस्तक आपल्यालाही त्याच्या विमोचन साठी आपल्यालाही बोलवण्यात येईल आणि ते पुस्तक आपण वाचा आणि तुम्हाला पटलं की हो त्यांनी हे काम केलेले आहे. म्हणजे बोलण्यासारखं तर मी हे केलं ते केलं हे सगळं काही, जसं आपले कराड साहेब म्हणायचे की आम्ही गॅस पाईपलाईन आणलेली आहे. गॅस पाईपलाईन तुम्ही नाही आणलेली आहे, देशासाठी प्रकल्प होतो आणि देशामध्ये आमचं शहर आहे म्हणून की मी आणलेली आहे, तर तुम्ही नाही आणलेली आहे.
देशासाठी लोकसभेमध्ये प्रस्ताव आला होता आणि त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आला होता की देशामध्ये आपल्याला हे गॅस पाईपलाईन आली का नाही आली करके. तर मी जे काम केलेलं आहे फोटोग्राफ सहित बजेट सहित कुठे कुठे पैसे खर्च करण्यात आलेलं आहे हे सगळं एक बुकलेट तयार करून आपल्याला वाटण्यात येईल. आपण ते वाचा. आणि मी दुसऱ्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही शहरासाठी काय करणार आहे, काय केलेले आहे याच्या बाबतीत ही काही रिटर्नमध्ये दिलं तर एका वर्षानंतर मी असो नसो कोणीतरी दुसरा बसलेला असेल तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की हे पुस्तकमध्ये तुम्ही हे लिहिलेले होते, आता हे काम झालेले आहे का नाही झालेले आहे. हे माझ्या शेजारी जे बसलेले आहे अंकुश राठोड साहेब बंजारा समाजाचे आहे आणि खूप आमचे चांगले मित्र आहे. बंजारा समाजाचे खूप सारे लोक आमच्या जे फॉर्म भरण्यासाठी जे रॅली निघणार आहे त्यामध्ये येणार आहे. शहर अध्यक्ष आरिफ नक्षबंदी, जिल्हा अध्यक्ष समीर साजिद बिल्डर साहेब आहे. आणि मला असं वाटतं की एक चांगलं वातावरण या शहरामध्ये आहे. काल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकत होता परभणीमधला. परभणी काय जास्त लांब नाही आहे. तिथे ते बोलत होते की कशा प्रकारे पाणी आणण्यात आलेलं आहे. आता परभणीमध्ये आपला रिपोर्टर असेल तर त्यांना सांगा की परभणीमध्ये लोकांना पाणी मिळतं का करके. दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं की 4 लाख घर हमने परभणी के अंदर बनाए हैं करके. आता ते जर्मनी होतं की परभणी होतं माहित नाही मला, पण ते 4 लाख, मग 4 लाख परभणीमध्ये बांधलं असेल तर मोदीजींना आणि त्यांच्या मंत्र्यांना आणि त्यांचं सगळं दुसरे अलायन्सचे मंत्र्यांना हे प्रश्न विचारायचा आहे की एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये का बांधण्यात नाही आलेलं आहे, माझ्या शहरामध्ये एक घर ही का बांधण्यात आलेलं नाही आहे. मग फक्त आपल्याला गप्पा मारायचा आहे का कि 4 लाख इधर बना दिए, 10 लाख इधर बना दिए है, 5 लाख इधर बना. एक घर यहाँ पे बता दीजिए मुझे, ये घर हमने है तो पंतप्रधान आवास योजना के अंदर इस शहर के अंदर हमने बनाए हैं करके. मी दोघंही भारतीय जनता पार्टीचे दोघंही मंत्र्यांना केंद्रातले आणि तिसरे आपले राज्याचे जे मंत्री आहे त्यांना विचारतो आणि त्यांचे अलायन्सचे जे मंत्री आहेत हे पालकमंत्री हे सगळ्यांची जबाबदारी होती. तर त्यांनी हे प्रश्नांचे उत्तर द्यावे मी याची अपेक्षा करतो. काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. वंचित तुमच्या सोबत नाही आहे मग तुम्ही आनंदराजला का सपोर्ट करता? आनंदराजची काय अपेक्षा? आनंदराज साहेब जे आहे जसा वंचितचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे त्यांचे सखे भाऊ आहे आनंदराज आंबेडकर साहेब. तोही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे. आणि आनंदराज साहेब स्वतः माझ्या घरी आले होते फॉर्म भरण्याच्या अगोदर आणि त्यांनी मला विचारलं होतं की साहेब आम्ही हे अमरावतीमध्ये इलेक्शन लढण्यास इच्छुक आहे. त्यावेळी आमची अमरावतीची टीम एका SC कॅन्डिडेटला फायनलाइज केली होती आणि तिथे आम्ही लढणार होतो आमच्या पार्टीच्या वतीने. रिझर्व्ह सीट होती तरीसुद्धा. मग आनंदराज साहेब आल्यानंतर आम्ही इमिजिएट आमच्या अमरावतीच्या टीमला सांगितलं की आपण निवडणूक नाही लढणार, आपण जे ताकद लागेल ते ताकद आम्ही आनंदराज साहेबांना देणार. आणि त्याची घोषणाही केली. आणि त्याच्यानंतर जेव्हा असदुद्दीन अवैसी साहेब आले होते मी त्यांना विनंती केली की आपल्या या समाजाचा एक ऋण आहे आपल्यावर की आज मी दिल्लीपर्यंत गेलेला आहे तर दलित समाजाचा खूप मोठा याच्यामध्ये योगदान आहे म्हणून आपण बाळासाहेबांचंही आपण हे करावा समर्थन करावा. तर त्या घोषणा ही असदुद्दीन अवैसी साहेबांनी केलेली आहे. पण एक गोष्ट नक्की काही पेपरांनी असं सांगितलं होतं की आम्ही दिलं तुम्ही पण द्या, असं काही नाही होतं. आम्ही स्पष्टपणे हे सांगितलेले आहे की आम्ही देणार आहे तुम्हाला. आम्ही सौदेबाजी काही केलं नाही कि हम आपको देते आप हमारे को दो करके. उसमें हमने बड़ा दिल दिखाए और बड़ा दिल दिखाकर हमने अपने तौर के ऊपर हमारे ना असद साहब ने कहा ना इम्तियाज जलील कह रहा है कि हम दिए हैं तो आप भी दो हमारे को करके. ये सौदेबाजी हम नहीं कर रहे हैं करके. हम उनका आदर करते हैं. उनके समाज ने हमारे लिए बहुत मेहनत की थी और इसके लिए हमने अकोला के अंदर उनको मदद करने का फैसला किया. आप अमरावती से लड़ने वाले थे, आपने नवनीत राणा को चैलेंज किया और नवनीत राणा ने भी आपको चैलेंज किया. जी मैं अमरावती से लड़ूंगा. नहीं मैं नहीं लड़ सकता. आपका यूट्यूब पे शॉर्ट रील्स में वो आपका आया है. नहीं आप एक सेकंड मैं समझ गया आपका. देखिए मुझे ये मालूम है कि अमरावती रिजर्व सीट है तो मैं रिजर्व कैटेगरी के अंदर नहीं आता हूँ तो मैं इलेक्शन लड़ ही नहीं सकता हूँ. आपने शॉर्ट रील्स में भेजा है. नहीं आपको मैं बताता ना तो वो जो अनपढ़ MP है वहां पे
उनको ये समझना चाहिए था। उसने अपने भाषण के अंदर बोली अगर तेरे में हिम्मत है तो तू आजा करके। तो मैंने बोला कि थोड़े पढ़े लिखे अगर लोग लोकसभा में गए तो उनको समझना चाहिए कि इम्तियाज जलील नहीं लड़ सकता है, वो ऐसी कैटेगरी के लिए रिजर्व्ड है करके। तो आप दोबारा से वो भाषण सुन लीजिएगा। मैंने है तो ये नहीं कहा, उसने कहा मुझसे कि अगर तुझमें हिम्मत है तो तू आजा करके। उसमें अगर वो रिजर्व नहीं रहती थी तो मैं तो वहां पे भी, और वहां पे मतलब यहाँ पे लड़ते लड़ते वहां पे उसको हराता था मैं। आपने औरंगाबाद में जब आमदार थे तो कुछ एरिया में, सिलेक्टेड एरिया में, मैं ये बोलूँगा सिलेक्टेड एरिया में आपने गुटखा बंदी पे आवाज उठाई, पर फिर भी आज गुटखा चालू है। ये सही बात है। तो इसमें गुटखा चालू, आपने कोई कार्रवाई नहीं की? गुटखा भी चालू है और नशे का कारोबार भी चल रहा है, हाँ, शराब का भी ये चल रहा है। लेकिन मैंने इससे पहले की भी प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर कहा था कि साहब ये सामाजिक मुद्दा है और इसके लिए जितनी मेरी जिम्मेदारी है उतनी ही जिम्मेदारी पत्रकारों की है, उतनी ही जिम्मेदारी पब्लिक की भी है और उतनी ही जिम्मेदारी पुलिस की भी है। ये अगर यूनाइटेड अगर एक एफर्ट अगर रहा तो हम यकीनन इसको बंद कर सकते हैं। अब मेरे लिए दुर्भाग्य ये हो जा रहा है कि मैंने उठाया था, हाँ, और आप खामोश बैठेंगे, हाँ, तो आप बोलेंगे कि नहीं तुमने उठाया है अब तुम ही जाके बंद करो करके। आप मुझे ये बताइए अगर हम साथ में मिलकर आए, पत्रकार, पीपल्स रिप्रेजेंटेटिव, आम जनता, पुलिस, तो क्या हम ये बंद नहीं कर सकते हैं? लेकिन क्या वजह है कि साहब आपने उठाए थे, आप खामोश क्यों बैठ गए? मैं खामोश इसलिए बैठा कि आपका साथ ही नहीं मिला मुझे। उस समय मैं भी आपके साथ था। किसका आहे? माझे चरसचे अड्डे आहे, दारूचे खूप सारे दुकानं मी पार्टनरशिपमध्ये केलेली आहे एका मंत्र्यांसोबत। 25-26 हे केलेले आहे उसमें। आणि कधी केलं त्यांनी हे सांगितलेलं आहे का? कधी केलं मी म्हणजे गुटखेचं कारोबार हे? साहेब एक सेकंड, प्रश्न विरोधी पक्ष ना जेव्हा काही नाही मिळतं बोलण्यासाठी, तर आता मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता आपली जबाबदारी आहे की या स्टेटमेंटला घेऊन तुम्ही याला ब्लोअप करा आणि पोलिसांना इन्क्वायरी करून द्या की नवीन नवीन जे दारूचे दुकानं आलेले आहे ते कोणी उघडलेले आहे, कोणाच्या नावावर आलेले आहे, गुटखा कुठे सुरू आहे। मी असं इतके सारे लहान लहान लोकांच्या काहीही बोलण्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही साहेब। त्यांना काय बोलायचं आहे, त्यांची किती लेवल आहे ते त्यांच्या बाबतीत त्यांना मी सूट दिलेली आहे। जे बोलायचं आहे तुम्हाला बोला। विराटपुरा मामला एक सध्या जी काही आता प्रचार तुमची सुरू झालेला आहे त्यानंतर असं कळतंय की तुमच्या पक्षामध्ये खूप लोक नाराज आहेत, ते प्रचाराला येत नाहीत आणि तुमच्याही पक्षामध्ये त्याचं एकजुटता जी पूर्वी दिसत होती ती आता दिसत नाही। 24 तारखेला भडकल गेटला 24 तारखेला भडकल गेट आपले सगळ्यांना आमंत्रित करण्यात येतं की तुम्ही तिथे या आणि तुम्हाला बघायला मिळेल। आणि असं आहे की राजनीतीमध्ये अशा प्रकारचे इन्सिडेंट्स ज्या पक्षामध्ये लोकांना हे वाटतं की याच्यामध्ये आपला खूप इंटरेस्ट आहे, आपण याच्या सोबत जोडलेले आहे, तर काही लोकांची नाराजगी असते की साहेब मला का नाही हे बोलवले आहे। तुम्ही कोणत्या पत्रकार परिषद मला दाखवा की जिथे तुम्ही हे ज्यांचे नाव घेतलेले आहे की ते हे बसलेले आहे। एक प्रोटोकॉल असतं की पार्टीची प्रेस कॉन्फरन्स आहे, शहर अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, म्हणजे उद्या असे खूप सारे असे आम्ही पोस्ट दिलेले आहे। मग यूथ प्रेसिडेंटला तुम्ही का बोलवलेलं नाही? आम्ही पत्रकार परिषद कव्हर केलेलं आहे, आम्हाला ती माहिती तुमचा प्रोटोकॉल असतो, पण त्या पद्धतीने फील्डवर तुमची लोक दिसायला पाहिजे, तुमचे नगरसेवक पदाधिकारी दिसायला पाहिजे, ते दिसत नाहीये। मी स्वतः नाही दिसत आहे ना आता। मी 24 तारखेपर्यंत मी पण नाही, कारण आम्हाला माहीत आहे की हे जे इलेक्शन आहे, आपल्याला माहीत असेल की आमदारकीचं इलेक्शन मी 28 दिवसामध्ये जिंकलो होतो। 28 दिवस पूर्वी मी पुण्यापासून जेव्हा आलो होतो, निर्णय घेण्यात आला होता, फक्त 28 दिवस राहिले होते इलेक्शनसाठी, ते निर्णय घेण्यात आला होता आणि मी जिंकलो। लोकसभेच्या बाबतीत आपणही अनेक त्याच्यामध्ये बातम्या केलं होतं की इम्तियाज जलीलला तिकीट नाही मिळणार, तर 22 दिवस पूर्वी मी इलेक्शन लढलो होतो। आता यावेळी असा प्रकारचा टाइम टेबल बनवण्यात आलेला आहे की 2 महिन्यापेक्षा जास्त अशा उन्हामध्ये
अशा उन्हामध्ये कोण कॅम्पेन करणार तुम्ही सांगा मला. कशा प्रकारे कॅम्पेन करणार. आमच्याकडे भारतीय जनता पार्टीसारखा मतलब इतका पैसा तर नाही आहे की मोदी साहेब आले तर खूप मोठा लाखोंचा रुपया खर्च करून ते शेड बांधण्याचा. तर आता 24च्या नंतर फॉर्म भरल्यानंतर स्क्रुटिनी होणार आहे. विड्रॉलच्या नंतर आपल्याला कळणार आहे की कोण कोण उखाड़ के फेकने वाला है करके. मग त्याची तयारी आम्ही एक सेकंड मैं सुना एक मैं पूछता ना. जी बोला ना बोला. सर अनेक असे स्कीम्स आहे. समजा मी आपण त्या मंत्र्यांचे आमचे मित्र आहे की आम्ही जे हॉकर्स आहे त्यांना आम्ही प्रधानमंत्री स्वनिधीमधून आम्ही इतके पैसे देत आहे. ते सेंट्रलची स्कीम आहे, फक्त आपल्या शहरामध्ये मिळत आहे असं नाही आहे. आणि मला त्या स्कीमला विरोध या कारणाने आहे की तुम्ही एका साईडला त्यांना 10-10 हजार रुपये देतं, मग दुसऱ्या साईडला नियम काय आहे त्या स्कीमचा की तुम्ही त्यांना एक रिस्पेक्टेबल जागा द्या. जे रस्त्यावर जे टोकरी घेऊन किंवा हातगाडी घेऊन किंवा रस्त्यावर बसून ते आपला फल फूल जे विकणारे आहे, नियम हे सांगतो की स्वनिधीमध्ये डेडिकेटेड स्पेस हॉकर झोनसाठी द्यायला पाहिजे. मग तुम्ही 10,000 रुपये देतं आणि त्यांच्याकडे जागाच नाही आहे, पोलीसवाले येतं उचलून टाकतं. तर गॅस आणि दुसरे जे जे स्कीम्स ते सांगतं ते एकही स्कीम अशी नाही आहे की जे फक्त आमच्या शहरासाठी आहे. मग मी आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगितलेले आहे की ते म्हणते की मी 10,000 लोकांना आहे तो 10-10, 15-15 हजार स्वनिधीमध्ये दिलेले आहे. ते केंद्र सरकारची स्कीम आहे आणि ते देशभर हे देत आहे. आपण मंत्री असताना आपण काय काय फक्त शहरासाठी आणलेले आहे त्याच्या बाबतीत बोलले तर मी त्याचं स्वागत करू नक्की. किराड़पुरा राम मंदिर एक सेकंड लेता आपको किराड़पुरा भी पूरा चलते हैं अपन. किराड़पुरा कागजीपुरा सब जाएंगे अपन. 24 तारखेपर्यंत पक्षाची अंतर्गत नाराजी दूर होणार आहे का? अंतर्गत नाराजगी नाही. आता तर मी एन्जॉय करतो. बातम्या जे येत आहे ना न्यूजपेपरमध्ये ते एन्जॉय करतं. आमच्या पार्टीचेही लोक एन्जॉय करत आहे. ते मला असं वाटतं की ते फक्त पेपरवर दिसत आहे नाराजगी. आपल्याला बघायला मिळेल म्हणजे आता येणाऱ्या दिवसामध्ये काहीतरी आपल्याला की इतके सारे हे जाणार आहे करके. आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगतोच आहे, एकमेव असा पक्ष आहे की ज्यांनी आपल्या सिटिंग कॉर्पोरेटर्सला पार्टीतून बाहेर केलेलं आहे. का की लोकांच्या अपेक्षावर ते खरे ठरत नाही होते. एकमेव पक्ष आहे की किती सिटिंग कॉर्पोरेटर्सला आम्ही बाहेर केलं होतं. आणि आज ते कोणी नाराज असेल तर आम्ही त्यांना बोलू काय आहे तुमचा विषय काय आहे. शिस्तभंगासारखी कारवाई करण्याची वेळ येईल का पक्षावर? नाही इलेक्शनच्या वेळी नाही का. म्हणजे हे बाबा तुम्ही एक फक्त कॉर्पोरेटर्सच्या बाबतीत बोलतो. आज महाराष्ट्राची आणि देशातली अशी परिस्थिती आहे की खासदार इथे बसलेला आहे, दुसऱ्या दिवशी कळतं आम्हाला की तिथे गेलेला आहे. म्हणजे आमदार खासदार दररोज अशा प्रकारचे हे प्रकरण सुरूच आहे. इकडच्या पार्टीमध्ये तिकडे जायचं. तर आमच्याही कॉर्पोरेटर्समध्ये काही अगर काही इश्यूज असेल काही नाराजगी असेल तर आम्ही बसून सॉर्ट आउट करू. म्हणजे असं हे इतकं मोठं हे नाही आहे की आता गेलेले आहे आणि मीटिंग सुरू आहे. 2 नंबरचे जे नेते आहेत ते सगळे यांच्यासोबत आहेत तर आमचा पुन्हा त्यांच्याशी सर 24 तारखेला या ना आपण आमच्या रॅलीमध्ये सहभाग व्हा तुम्ही. किसके साथ बैठ रहेंगे आपकी? इतक्यात नाही. बैठ किसके साथ? आता तुम्ही एक अमरावतीचा आनंदराज आंबेडकरला सपोर्ट करताय, अकोलामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना, बाकीच्या राज्यामध्ये तुम्ही काय तुमच्या पदाधिकारी तुमच्या लोकांना काय सांगून ठेवले, कोणाला मदत करण्याचे नाही. बघा एक गोष्ट आम्ही एक निर्णय घेतलेला आहे आणि मी ओवैसी साहेबांसोबतही हे चर्चा केलेली आहे. हे जर पाणी लेके चर्चा केलेली आहे की असं नाही आहे की सर्व राजनैतिक पक्षामध्ये वाईट लोक असतं. ते आमच्या विरोधातलेही पक्ष का असू नये. जसं एक उदाहरण म्हणायचं असेल तर मी माझ्या कोल्हापूरच्या टीमला हे सांगितलेलं आहे की आपण शाहू महाराजांना आपण तिथे समर्थन करा. त्यांनी मला फोन केला नाही, त्यांनी आमचं समर्थन मागितलेलं नाही. पण हे राजनैतिक पक्ष
जे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने आपली राजनीती करते, मग त्यांच्या विरोधात कॅन्डिडेटही उभे करतं, ते शाहू महाराज कोण आहे, कोल्हापूरमध्ये त्यांचं स्थान काय आहे. तर आम्ही ऑन आ ओन, म्हणजे कोणी आम्हाला हे मागितलेलं नाही. मी त्यांना हे सांगितलं आणि ओवेसी साहेबांना हे पण सांगितलं की साहेब, अनेक असे चांगले चांगले जे खासदार आम्ही बघितलेले आहे, तर त्यांना आपण हेल्प करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही कोल्हापूरचे शाहू महाराजांना आमच्या डिसिजन कोणी नाही मागितल्यानंतरही आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही कोल्हापूरमध्ये. दुसरा एक उदाहरण देतो. उन्मेष पाटील, भारतीय जनता पार्टीचा जळगावचा खासदार, तो माझ्यासोबत आमदारही होता, खासदारही होता आणि खूप टॅलेंटेड युवक आहे. तो खूप टॅलेंटेड, स्टडीड आहे, एज्युकेटेड आहे, हायली एज्युकेटेड आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये असूनही आमची चांगली मित्रता होती. आणि जेव्हा त्याचा तिकीट कापण्यात आला आणि तिकीट कापल्यानंतर त्याचं जे सपोर्टर्समध्ये रोष होतं, तर मी स्वतः त्याला फोन केलं की उन्मेष, तू पार्टी सोडली, तू आता कोणत्या पक्षामध्ये जाणार नाही जाणार, तू इंडिपेंडेंट लढणार नाही, तुला जे मदत पाहिजे मी मदत तुला करायला तयार आहे. तुला वेळ लागली तर तू मला सांग, मी तुझ्यासाठी प्रचाराला पण येऊ करके. तर एक मित्रता जे आहे, एक जे पॉलिटिक्स म्हणजे असं नाही आहे की सर्व राजनैतिक पक्षामध्ये आपले शत्रूच असतं. मी बघितलेलं आहे, अनेक खासदारांचे चांगले चांगले काम बघितलेले आहे. तर अशा प्रकारे आम्ही निर्णय घेतलेला आहे. अजून काही लोक आमच्याकडे अप्रोच होत आहे की साहेब आम्हालाही समर्थन द्या करके. आतापर्यंत आम्ही फक्त 2 कॅन्डिडेट्स डिक्लेअर केलेले आहे. एक पुण्याचं डिक्लेअर केलं आहे, एक उस्मानाबादचं डिक्लेअर केलेला आहे. एक 2-3 अजून आम्ही कॅन्डिडेट्स राहिलेले आहे. आणि जसं मी सांगितलं होतं की 48 पैकी आम्ही 6 सीट्सवर फोकस केलं होतं, पण 1-2 सीट्स त्याच्यामध्ये असा हे झालेला आहे की जे एक्सपेक्ट करत होतं की हे सीट यांना सुटणार आहे, हे कॅन्डिडेट हे असणार आहे. तर आमची पोझिशन तिथे स्ट्रॉंग होती, तर ते कॉन्स्टिट्युएन्सीज आम्ही चेंज केलेले आहे. पण आताही आमची जे हे प्लॅनिंग आहे, ते आम्ही एक 5पेक्षा जास्त, 5 किंवा 6पेक्षा सीट्स आम्ही जास्त लढणार नाही. आणि आम्ही ओपन ग्राउंड ठेवलेला आहे. ते सगळं सेक्युलर पार्टीजला जे आमच्यावर पराभव झाल्यानंतर बोर्ड दाखवतात की MIM लढल्यामुळे आम्हाला हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे आणि आम्ही बी टीम आहे. तर आम्ही सगळं आपल्या मार्फत, मी MIMच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना हे सांगू इच्छितो की लोकसभा संपल्यानंतर 2-3 महिन्याच्या नंतरही आपल्याला विधानसभाची हे सुरू होणार आहे. आणि विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहे. हे जे लोकसभेचं आम्ही हे गणित करत आहे, ते आमचा केंद्रबिंदू जो आहे, जे लक्ष जे आहे, ते फक्त आणि फक्त विधानसभामध्ये आपण कशा प्रकारे जिंकता येईल याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न इंडिया करतो. आघाडीला सपोर्ट का नाही करत सरळ मग इंडिया आघाडीला? त्यांनी सांगितलं पाहिजे, सांगायला पाहिजे होतं. मी माझ्या इंडिया अलायन्स इज अ नॅशनल अलायन्स, आणि त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही आहे. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळे आणि बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी सगळं अधिकार मला दिल्यामुळे, तर मी त्यांना हे सांगू शकतो की साहेब महाराष्ट्रामध्ये हे आपण ह्यांना हे द्या, आणि ते कधीही नाही म्हणणार. इंडिया अलायन्सच्या बाबतीत आम्ही त्यांना ऑफर केली होती की साहेब आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे, पण ते आम्हाला घ्यायला तयार नाही होते. आता आम्ही तुम्हाला ओपन ग्राउंड ठेवलेलं आहे. तुम्ही पूर्ण ताकद लावा. भारतीय जनता पार्टीला तुम्ही कशा पराभव करता येतं ते करून दाखवा. नहीं केलं तर आम्ही विधानसभामध्ये तर पूर्ण ताकदीने लड़णार आहे. नहीं, ऐसा इंडिविजुअल लेवल के ऊपर अभी हमने कुछ ऐसे कॉन्स्टिट्यूएंसीज के ऊपर नहीं अभी हमने देखे नहीं है. देखिए बारामती के अंदर हमारा इतना बहुत स्ट्रॉन्ग ऑर्गेनाइजेशन है ऐसा नहीं है. उसमें अमरावती के अंदर हमारे 9 या 11 कॉरपोरेटर्स हमारे चुन के आए हुए हैं. अमरावती के अंदर बहुत अच्छा हमारा यूनिट है. और हमने लोगों को यही बोले, अगर बाबा साहब अम्बेडकर के नातू को अगर तुम वहाँ से नहीं जिताते है उसमें, और वहाँ से कौन जीत के आता है देखिए, जो सिर्फ वहाँ पे जाके है तो सिर्फ मोदी 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 के गुण गाती है. तो कम से कम लोगों ने है तो बुद्धिस्ट समाज ने, दलित समाज ने, मुसलमानों ने, जितने भी वंचित घटक है, अगर सब साथ में मिलकर आए तो कम से कम हम
अंबेडकर साहब को वहाँ पे लेके तो जाएंगे पार्लियामेंट के अंदर. काही होप आहे का वंचित सोबत युती होण्याची काही होप आहे काही आता चर्चा होण्याची शक्यता आहे काय आता आता तर सगळं संपलेलं आहे ना. आता काय राहिलेलं आहे? अजून काही होप आहे का प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करून नाही नाही आता जे गावाची सीट विड्रॉल करण्यासंदर्भात नाही नाही तसा बघा, तसं आम्ही काहीही बोललो तर अशा याचा अर्थ हे होणार आहे की आम्ही काहीतरी डील केलेली आहे की आम्ही आमच्या स्वखुशीने आम्ही तुम्हाला समर्थन केलेले आहे. काय हरकत आहे याच्याबद्दल? नाही आम्ही खूप प्रयत्न केले साहेब, आम्ही खूप प्रयत्न केलेले आहे. आता त्यांच्यावर निर्भर आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेले आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये MIM सोबत जाणार नाही. तर आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की चला मामले को लेकर लोग अफवाह फैला रहे हैं क्या साहब 40,000 से रिवर्स रहेंगे 40,000 वोटों से रिवर्स रहेंगे अफवाहों के ऊपर ध्यान नहीं है. और क्या है मालूम क्या, बुड्डी लाइन के लोग ये बोल रहे हैं कि मैं 4 लाख से आगे रहूंगा. मागच्या पंचवार्षिक मध्ये लोकसभेत निवडून आल्यानंतर आपल्याला लोकसभेत उभं राहण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिलं होतं असा आरोप मागच्या वेळेस माजी खासदारांनी केला होता. कोणी दिलं होतं? खैरेंनी मला दिलं होतं. तुम्हाला 5 कोटी रुपये उभं राहण्यासाठी. तर आता काय आहे की मतलब थोडंसं कॉस्टिंग जास्त झालेली आहे तर त्यांना सांगा की आता 5 कोटीमध्ये काही होणार नाही, काही होणार नाही. त्यांनी कमीत कमी मला आता 20 कोटी द्यायला पाहिजे. आता तुमच्या यामध्ये एक मुस्लिम उमेदवार उभे आहेत वंचितकडून IPS आहेत ते. कोण? त्यांना अब्दुल रहमान त्यांना आम्ही पाठिंबा देणार. बघा एक गोष्ट मी सांगतो की अब्दुल रहमान साहेबांना मी कमीत कमी 1 वर्षापूर्वी मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं की साहेब आपण व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलेले आहे आणि खूप तुमचं चांगलं काम आहे आणि तुम्ही फक्त इतकी प्रेस्टिजियस पोस्ट सोडून तुम्ही फक्त पुस्तक ना लिहिता तुम्ही राजनीतीमध्ये या आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्हाला उभे राहायचे आहे तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही तुम्हाला मदत करणार. आमच्या पार्टीच्या वतीने तुम्ही उभं राहणार असेल तर जेव्हा हे निर्णय आला होता तर त्यांनी हे मला फोन केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मी वंचितचं तिकीट घेत आहे. मग मी त्यांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही मालेगाव आणि धुलियामध्ये आमचे आमदार आहे आणि जे 6 सीट्स आम्ही जे लढण्याचा हे निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये हे आपली मालेगाव आणि धुलियाची ही सीट होती आणि स्वाभाविक आहे कारण तिथे आमचे 2 आमदार आहेत. आता काय झालेलं आहे की ते फिरत आहे आणि त्यांच्या कोटाचा काही मॅटर अडकलेला आहे की त्यांच्या कोटामध्ये जे त्यांचं रेजिग्नेशन आतापर्यंत सरकारने एक्सेप्ट केलेलं नाही आणि समजा ते एक्सेप्ट झाला नाही, कोटामध्ये त्यांच्या विरोधात निकाल गेला तर ते फॉर्म भरू शकणार नाही. तर आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल. नाहीतर आमचा कॅन्डिडेट जे आहे ते तिथे तयार आहे. आमचा हे निर्णय काय होतं त्याच्यानंतर आम्ही निर्णय. कोण नाही, पक्ष कोणताही चुकीचं नसतं. म्हणजे इंडिपेंडंट ही लोक उभे राहतं. अनेक छोटे मोठे पक्ष सगळ्यांना अधिकार आहे कोणत्या पक्षामध्ये जायचं नाही जायचं करते. पण मैनिफेस्टो कब तैयार हो रहा है? आपका मैनिफेस्टो कब तैयार हो रहा है? जाहिरनामा कब तैयार हो रहा है? अभी चल रहा है उसका काम. कुछ दिन बचे हुए हैं. हम कोशिश कर रहे हैं कि यही हफ्ते के अंदर हम उसको प्लान उसका मैं क्या है मालूम क्या एक मीडिया के चैनल पे गया मैं बोला उसके लिए बहुत लंबी आपको ये करना पड़ेगा. तो हम बुकलेट के अंदर पूरा देने वाले और मैं लोगों को बोलूँगा कि बुकलेट पढ़ लें, देख लें, संतुष्ट हुए तो आप मेरे साथ में रहिए, नहीं तो बुकलेट को फाड़ दे और इम्तियाज को राम राम कर दे. लेकिन तरह की 2-4 पॉइंट बताइए ना. तो देखिए मैंने जो प्रमुख अगर काम की बात अगर होगी, मैंने पिछले 4-5 सालों के अंदर जो अगर मुझसे पूछेंगे कि सबसे बड़ा काम तुमने क्या किए है करके तो कोई बिल्डिंग का काम नहीं बताऊंगा. मैं ये बात बताऊंगा कि जिस शहर की पहचान जाति धर्म और मज़हब की दीवारों की वजह से थी, उसके अंदर छोटी छोटी बात के ऊपर दंगे होना झगड़े होना, तो वो दीवारों को गिराने का काम किया है. सबसे बड़ा काम आपने पूछेंगे मुझसे क्या है करके, तो आज जालना रोड के ऊपर पहले जो 200 बेड का हॉस्पिटल आने वाला था उस जगह के ऊपर स्मारक बनने वाला था. वो स्मारक का मैंने विरोध किया, कोई सुना नहीं, तो मैं हाईकोर्ट गया. हाईकोर्ट के अंदर जनहित याचिका फाइल किया और जनहित याचिका फाइल करने का नतीजा ये हुआ कि अब उस जालना रोड के ऊपर 200 बेड का हॉस्पिटल नहीं बन रहा है बल्कि 400 बेड का एक हॉस्पिटल बन रहा है. और वो हॉस्पिटल अक्टूबर 2025 तक अगर आपकी दुआ रही तो इम्तियाज जलील उसके उद्घाटन के अंदर इंशाल्लाह रहेगा. तो 400 बेड का हॉस्पिटल कल अगर रहें आप, कल आप रहे या ना रहे, लेकिन लोग कम से कम ये बोलेंगे कि भैया इस शहर को हॉस्पिटल की ज़रूरत ही है स्मारक की. तो मैंने लड़ा पूरी ताकत के साथ. 400 बेड का हॉस्पिटल वहाँ पे स्टार्ट किया गया है. आदर्श के घोटाले के अंदर
आपको ऐसा लग रहा होगा सिर्फ एक आदर्श का घोटाला है करके। सिर्फ औरंगाबाद के अंदर हमने 13 ऐसे पद संस्था निकाले हैं, 13, जिसके लाखों के तादाद के अंदर डिपॉजिटर्स है। तो मैंने PIL फाइल करके मैं वकील ना होते हुए, मेरे पास लॉ की डिग्री ना होते हुए, मैं खुद ये मैटर हाईकोर्ट के अंदर लड़ रहा हूं और अदालत को ये मैं बता रहा हूं कि ये गरीबों के जो पैसे हैं, जिंदगी भर की कमाई है, इसके लिए कौन ये करेगा करके। और इतना पॉजिटिव उसका इम्पैक्ट रहा है कि मैं आपको बताऊं कि आदर्श के पैसा जो है, ये देश में पहली ऐसी पद संस्था होंगी कि जिसका पैसा डूबने के बाद भी वो पैसा लोगों को वापस मिलने वाला है करके उसमें। फिर चौथे 4 मैंने PIL फाइल किया है। जो कॉन्ट्रैक्ट वर्कर्स है, वो कॉन्ट्रैक्ट वर्कर्स के साथ कैसी नाइंसाफ़ी हो रही है अलग अलग गवर्नमेंट डिपार्टमेंट्स के अंदर। बहुत सारे न्यूज़पेपर ऑर्गेनाइजेशंस के अंदर भी कॉन्ट्रैक्ट के ऊपर लिया जा रहा है। कभी PF जमा कर रहे हैं, कभी SIC नहीं जमा कर रहे हैं, पगार जब देना है दे रहे हैं करके। और सबसे अहम मुद्दा आपको ये बताऊं कि घाटी के अंदर 150 करोड़ रुपये की सुपर स्पेशलिटी की बिल्डिंग बनाई गई, 150 करोड़ रुपये की। 120 करोड़ रुपये केंद्र सरकार से लाए और 30 करोड़ रुपये के इक्विपमेंट्स राज्य सरकार से लिए। 150 करोड़ रुपये की सुपर स्पेशलिटी बिल्डिंग, 150 करोड़ के ऐसे 4 सुपर स्पेशलिटी बिल्डिंग महाराष्ट्र के अंदर बनाए गए। एक औरंगाबाद में, एक लातूर में, एक अकोला में और एक यवतमाल में। धीरे से अभी एक 15-20 दिन पहले राज्य सरकार ने क्या किया कि उसका टेंडर फ्लोट किया अपने वेबसाइट के ऊपर, मेडिकल एजुकेशन की वेबसाइट के ऊपर, कि ये हमको PPP मॉडल के ऊपर देने का है, एक प्राइवेट पार्टी को देने का है, हम चला नहीं सकते है करके। यानी कि 150 करोड़ रुपये तुमने लेकर आए, अब तुम्हारे किसी रिश्तेदार को, तुम्हारे किसी दोस्त को या खुद को उसके अंदर शामिल करके वो 150 करोड़ रुपए की तुम इमारत है तो एक प्राइवेट आदमी के हाथ में दे डालेंगे और फिर ये उम्मीद करेंगे कि गरीबों ने जाना का। मैं तो हाईकोर्ट का ये धन्यवाद देता हूँ, हाईकोर्ट ने इतने कड़े लहजों के अंदर ये लहजे में सवाल किया कि आखिर क्या वजह है कि फिर आखिर गरीब जाएगा कहाँ पे करके। तो हाईकोर्ट ने ये ऑर्डर दिया कि ये जब तक हम नहीं बोलेंगे तब तक है तो इसकी प्रक्रिया नहीं होना चाहिए, और उन्होंने गवर्नमेंट से जवाब मांगा। अब गवर्नमेंट से जब जवाब आया, परसों के दिन उसकी हियरिंग थी, मैं अदालत के सामने खड़ा हुआ जाके, तो वो रिप्लाई के अंदर पहले ही उसके अंदर था कि नहीं, सरकार ने है तो ये मन बना लिया है कि औरंगाबाद की सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल की बिल्डिंग हम प्राइवेट उसको दे रहे हैं करके। मेरा ये सवाल है कि हर चीज़ आप औरंगाबाद के अंदर अगर 4 सुपर स्पेशलिटी बिल्डिंग एक ही कीमत के अगर पूरे देश महाराष्ट्र के अंदर बनाए गए हैं, तो सिर्फ औरंगाबाद की बिल्डिंग क्यों, फिर यवतमाल की और अकोला की बिल्डिंग क्यों नहीं, लातूर की बिल्डिंग क्यों नहीं? क्या वहाँ पे आपको डॉक्टर्स मिल रहे हैं? क्या वहाँ पे आप चला सकते हैं, यहाँ पे नहीं चला सकते हैं? यहाँ पे ये हॉस्पिटल देने का मकसद ये है कि यहाँ के मंत्री, मुख्यमंत्री, यहाँ के नेताओं की सबकी मिली भगत है कि ये 150 करोड़ रुपये की हॉस्पिटल की जो गरीबों के लिए बनाया गया है वो किसी एक प्राइवेट उद्योगपतियों के हाथ में दे डाले, उनने अपना वहाँ पर फुकट के अंदर चलाए। उन्होंने ये बोल रहे हैं कि नहीं, हम देखेंगे कि कैसा कम से कम रेट के अंदर कोई उद्योगपति 150 करोड़ रुपए की बिल्डिंग ले रहा है तो कोई समाज सेवा करने के लिए नहीं आ रहा है, वो वहाँ से पैसा बनाने के लिए आ रहा है। और मैं आप लोगों के जरिए इस शहर के 6 मंत्रियों से विनती करता हूँ, अगर इस शहर की, इस जिले की अगर चिंता है तो जिस तरह से मैं विरोध कर रहा हूँ, आपने भी केंद्र सरकार को और राज्य सरकार को पत्र लिखना और इस बात का खुला विरोध करना कि ये सुपर स्पेशलिटी की बिल्डिंग किसी प्राइवेट उद्योगपति के हाथ में नहीं जानी चाहिए। और अगर आप ये ऐसा नहीं करते हैं तो हम समझ लेना कि उस मंत्री का भी उसके अंदर पार्टनरशिप है, वो भी उसमें से कुछ एनवेलप उठाने वाला है, वो भी उसके अंदर से कुछ कमीशन पाने वाला है, इसी वजह से वो खामोश है। लोगों के हित का ये फैसला है और अदालत ने अब ये कहा है कि जब तक हम आपको बताएंगे नहीं तब तक है तो आपका इसका ये है। दूसरी बात ये है कि घाटी की जो बिल्डिंग है इस PIL के अंदर ही, मेरे ही PIL के अंदर आई है कि 60-70 साल पुरानी हो गई है। आज आप कैजुअलिटी वार्ड के अंदर जाइए, OPD वार्ड के अंदर जाइए तो पेशेंटों की क्या हालत होती है। एक बेड के ऊपर जला हुआ पेशेंट पड़ा हुआ है, एक उसके ऊपर है तो कोई महिला पड़ी हुई है, दूसरे के ऊपर कोई एक्सीडेंट का केस आया हुआ है करके। तो आप सोचिए, एक दूसरे को देख के ही तो 1-2-4 पेशेंट मर जाते हैं। तो वो बिल्डिंग घाटी की पूरी गिराई जाए, इसके लिए हाईकोर्ट ने आदेशित किया था डीन को कि आप इसका स्ट्रक्चरल ऑडिट करें और हमको रिपोर्ट सबमिट करें।
और स्ट्रक्चरल ऑडिट हुआ और ऑडिट होने के बाद पीडब्ल्यूडी ने बताया है कि बिल्डिंग बहुत पुरानी हो चुकी है करके। तो अब हम उनको ये बोल रहे हैं कि जब तक घाटी की नई बिल्डिंग नहीं बनती है, अगर घाटी की बिल्डिंग का बनाने का निर्णय लिया जाता है तो पेशेंट जाएंगे कहाँ पे? तो हम पूरे के पूरे पेशेंट्स को सुपर स्पेशलिटी की बिल्डिंग के अंदर हम शिफ्ट कर सकते हैं। तो अभी फ़िलहाल जो है ये घाटी का एक बहुत बड़ा अहम 150 करोड़ रुपये का ये है। तकरीबन उस PIL के ज़रिए आपको बता दूं मदर साहब, पूरे महाराष्ट्र के अंदर 10,500 पोस्ट क्रिएट किए गए हैं सिर्फ इस PIL के ज़रिए। और अगर मैं आपको वो PIL इसका बताऊं तो उसके ऊपर लिखा हुआ है कि औरंगाबाद बेंच ऑफ बॉम्बे हाई कोर्ट PIL नंबर 47/2022 सैयद इम्तियाज़ जलील वर्सेस गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तो पूरे जितने महाराष्ट्र के गवर्नमेंट हॉस्पिटल्स हैं उसके अंदर जो पोस्ट क्रिएट किए गए हैं 10,500 का GR निकला हुआ है। उसका रिक्रूटमेंट प्रोसेस अभी जारी है। सर तुम्ही ग्रामीण भागामध्ये सभा करताय, तुमच्या सभांना खूप गर्दी कमी होती, पहिल्यासारखं जनसमर्थन मिळत नाहीये, नेमकं कारण काय आहे सर? वैजापूर कन्नडमध्ये सभा झाली आणि काल इथे पुढे शहागंजमध्ये सभा झाली, लोक कमी आले तुमच्या सभेला, तुमचं अनालिसिस काय आहे? मी त्यांना सांगितलेलं आहे की आता तुम्ही घरामध्ये आराम करा, फक्त 13 मेला तुम्ही बाहेर पडा, मतदान करा आणि घर जा करके। तर सभेमध्ये किती लोक येणार आहे, आम्ही असं नाही आहे ना की आम्ही गाड्या लावतो आणि गाड्यामध्ये बसेसमध्ये लोकांना आणतो करके। जे आले आणि मी स्पष्टपणे लोकांनी मला बघितलेलं आहे, ऐकलेले आहे, बहुतेक ते आता त्यांना वाटत असेल की आता इम्तियाज भाई को तो सुने हुए है करके। 13 मई को आएंगे। हां शेवटचा मधुसूदन अग्रवाल यांचं नाव आठवलं तर त्याचं काय झालं? इन्स्पिरा नावाची जे कंपनी आहे ते मधुसूदन अग्रवाल, मला त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत होतं, एक अग्रवाल आहे करके, जे कोणती कंपनी आहे त्यांची, अजंता फार्माचे मालिक आहे। त्याच्या बाबतीत मी एक वेगळी पत्रकार परिषद घेतली होती आणि मी इंडस्ट्रीज असोसिएशनची बॉडीला हे सांगितलं की इतकं मोठं हे घोटाळा झालेला आहे, याच्यामध्ये तुम्ही स्वतः का याच्यावर हे विरोध करत नाही की जे इंडस्ट्रियल प्लॉट आहे ते इंडस्ट्रियल प्लॉट इंडस्ट्रीसाठी ना वापरता आपण प्लॉटिंग त्याच्यावर करत आहे, त्याच्या बाबतीत आपण हे करा। मग इंडस्ट्रीज असोसिएशन का ऐसा एक कूल रिस्पांस होता है कि सर वो पुराना मैटर हो गया और ऐसे बहुत सारे ये है करके उसमें। तर ते इंडस्ट्रीज बॉडी ज्याच्यासाठी फॉर्म करण्यात आलेली आहे, मी आपल्या मार्फत एक विनंती करणार आहे की ऑलरेडी माझे खूप सारे PILs झालेले आहे, कोणीतरी इच्छुक असेल की याच्यासाठी कोर्टामध्ये जाऊन कोर्टाकडून काही आदेश आणण्यात येत असेल तर मी विनंती करणार आहे की तुम्हाला सर्व सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे आणि मी सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला देण्यासाठी तयार आहे। जे जागा ज्याच्यासाठी देण्यात आली होती त्याचा वापर होत नसेल तर ते जागा MIDC ने परत घ्यावी ही माझी मागणी आहे। अजून मतलब